अख्खा मसूर आणि मूग. तर त्यासाठी मी इकडे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे आता शिजवून घेतले. आता आपण यात मसाले ॲड करू. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला जितकं हवं तितकं. धना जिरा पावडर, थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं आपण आपला किचन किंग मसाला आहे तो घालूया. आता आपण कोथिंबीर पण ॲड करू. याला चांगला आपण मिक्स करू. आता आपण भिजवलेली आपली जी डाळ आहे, मूग आणि डाळ, आपली अख्खा मसूर, ते आपण त्यात ॲड करू. आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊ. आता आपण यात पाणी ॲड करू. आपण याला रात्रभर भिजवलेलं, त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त आपली डाळ अशी होणार. आता आपण याला हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या. तर त्यासाठी मी इकडे वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे. मी कढीपत्ता घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, राई आणि कोथिंबीर. आता आपण स्टार्ट करूया. आपण याच्यात कढीपत्ता घालू. आता आपण यात राई जिरा मिक्स करूया. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. हिरव्या मिरचीमध्ये तुम्ही करून बघा, खूप छान आणि टेस्टी असं लागतं. आता आपण यात थोडीशी हळदी पावडर घालूया, थोडंसं धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला, फक्त जरासा चवीनुसार घालायचा. बाकी लाल तिखट वगैरे काय घालायचं नाही. बघू शकता. हे आपण चांगलं मिक्स करूया. आता ह्या बटाट्याच्या काचऱ्या आपण यात टाकू. आता हे मस्त आपण असं मिक्स करून घेऊ. यातच आपण आता कोथिंबीर मस्त अशी घालून घेऊया. सगळं असं मिक्स करून घेऊ. आता आपण यात पाणी वगैरे काय घालायचं नाही. फक्त आता स्लो गॅसवरती झाकण ठेवून याला चांगलं वाफेवर शिजवायचं. बटाट्याच्या काचऱ्या कशा होतात बघा. आता बघू शकता, मस्त अशी आपली डाळ शिजली आणि खूप छान असं सुगंध सुटली. तुम्ही करून बघा, मस्त अशी बनते आपली डाळ. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. थँक्यू सो मच. बघू शकता आपल्या मस्त अशी चपाती चालली आहे. आज मी पूर्ण लंच तयार केला आहे. माझी चपाती झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय लंच बनवलं. बघू शकता, मस्त अशा आपल्या बटाट्याच्या कापा एकदम मस्त अशा शिजल्या आणि छान झाल्या. पूर्ण बघा दुपारचा लंच तयार केलेला आहे. तर मी इथे बटाट्याच्या कापऱ्या केल्या आहे, अख्खी मसूर आणि मूग बनवली आहे आणि इकडे चपात्या बनवल्या आहेत. तर कशी वाटली आजची माझी रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.